मित्रांनो, आज आपण इथे बनवणार आहोत यम्मी टेस्टी आणि खूपच स्वादिष्ट असा वडापाव आणि खूप लवकर पटकन बनणार आहे। इथे 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून घ्यायचे। त्यानंतर इथे थोडी कोथिंबीर घेतली, चवीनुसार मीठ घेणार आहे। त्यानंतर हिरवी मिरची आहे, मीठ टाकून वाटून घ्यायची बारीक। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, इथे धनिया पावडर आणि हळदी पावडर। तर फ्रेंड्स, इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी हे बटाटे टाकून घेणार आहे आणि छानपैकी आता मॅश करून घ्यायचे अशा हाताने। तर आता इथे आपला बटाटा चांगला मॅश करून झालेला आहे आणि आता मी त्यामध्ये घालणार आहे हिरवी मिरची बारीक वाटून ठेवलेली। त्यानंतर यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे। तसेच मी यामध्ये हळदी पावडर आणि धनिया पावडर, त्यानंतर मी 1 चमचा इथे गरम मसाला घालणार आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर घालायची छानपैकी बारीक कट करून आणि हे सर्व आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं। चला, तर आपण आता वड्याच्या कोटिंगसाठी जे लागतं बॅटर ते आपण आता इथे बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि आता त्या बेसनमध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ, थोडंसं हळदी पावडर आणि आता यामध्ये थोडंसं मी घालणार आहे अगदी चिमूटभर असं खायचा सोडा आणि हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून छानपैकी बॅटर बनवून घ्यायचं। तर फ्रेंड्स, आता मी गॅस पेटवते आणि त्यावरती मी कढई ठेवणार आहे। तर आता मी कढईमध्ये तेल टाकणार आहे। तर फ्रेंड्स, आता इथे आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि आता त्या गरम झालेल्या तेलामध्ये आपण चटणी बनवण्यासाठी हे अशा पद्धतीने बेसन टाकून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आणि असं टाकून घेतल्यानंतर छानपैकी कमी गॅसवर तळून घ्यायचं। आता इथे आपलं हे भाजून झालेलं आहे आणि आपण आता ते छानपैकी प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं। फ्रेंड्स, इथे आपण आता बॅटर तयार केलेलं आहे, त्याचे आपण छोटे छोटे असे वडे करून घेऊया अशा गोल आकारामध्ये। तर फ्रेंड्स, आता त्याच तेलामध्ये मी इथे वडे तळून घेत आहे। बघू शकता असे एक एक करून छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत असे वडे तळून घ्यायचे। तर फ्रेंड्स, आता इथे आपले वडे तळून झालेले आहेत। चला, अशा पद्धतीने पूर्ण वडे तळून घेते। आता वडापावासाठी जी चटणी लागते ती मी इथे बनवत आहे। चला, आता इथे मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता सर्व साहित्य टाकून घेत आहे। लाल तिखट घालणार आहे, त्यानंतर मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि थोडं 4 ते 5 लसूण पाकळ्या घालणार आहे आणि हे आता मिक्सरला छानपैकी बारीक करून घेणार आहे। तर फ्रेंड्स, इथे आपली आता चटणी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता किती सुंदर झालेली आहे। चला, आता आपण सर्व करूया। तर फ्रेंड्स, तयार आहे इथे आता आपला वडापाव। अगदी बाहेर भेटतो त्याच पद्धतीने आणि तेवढाच टेस्टी पण आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर फ्रेंड्स, तयार आहे इथं आपला मस्त यम्मी टेस्टी असा वडापाव आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।